म्हणून ती पोरे एका बाजूने निघाले की दुसऱ्या बाजूने म्हणजे एवढे असे असणारे निंदकरे पण श्री गुरुराय ज्ञानोबाराय तुकोबाराय हे उदार अंतकर्माचे असल्यामुळे गुणदोष या काय केलं या साधू संतांनी आता विश्वात म्हणजे देवी येणे वाग्यज्ञ दोषोने मत द्यावे पसाय रान जे कांती व्यंकटे सांडू तया सत्कर्मे रती वाढू मोता परस्परे दुरितांचे विश्वस्वधर्म कुणाकडे स्वतःसाठी प्रथमच जर काय मागणी न्यायवाल्यांनी मागितली असेल म्हणाल जे खळांची व्यंकटे सांडू कुणाला म्हणाले त्यांनी शिकवावी कागदाला लावावी आणि भिंतीला पोस्टर शिकतो त्याला सुद्धा पहिल्या काळात खळच म्हणायची तर या खळाचा विचार या ठिकाणी केलेला नाही तर खळ म्हणावं कुणाला डॉक्टर कुणाला म्हणावं ज्यानं वैद्यकीचं ज्ञान घेतं त्याला डॉक्टर म्हणावं वकील कुणाला म्हणावं ज्यानं कायद्याचं ज्ञान घेतं त्याला वकील म्हणावं तसं खळ कुणाला म्हणायचं तर विशिष्ट अवगुणांनी भरलेला मूर्तिमंत पुतळा त्याला लक्षणं त्याची सांगतात वास्कर महाराज यांचं कीर्तन गंधर्व गावामध्ये आहे. ही ती खळाची लक्षणं कोणती कोणती चाड्या करणार चोरट दारू शेंद एवढे त्याच्यामध्ये गुण असतात गाय तिकडे पिढी लोकाला जोडी भांडवल थोर झाला तुका वर का नाही घातला भूमिका ते त्याच्या भारी कुंभ पाकाची शरीरी बोले निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी भरली दुराचारी तो जाता पाप सांगा ते विटाळ तुका म्हणे खर म्हणून निश्चित पाहायचे काय असले जरी कुणी असले घात करण्याकरता प्रवृत्त झालेले तर त्यांचा सुद्धा उद्धार करणारे साधू चांगल्याचा तर उद्धार करतीलच करतील हो यात काही नवल नाही पण विरोधक जरी कोण असलं वाईटावर जरी कोण टपलेला असलं तरी त्याच सुद्धा हित करणारे हे संत गुणदोष या मग काय केलं तर या संतांनी मला त्यांच्या साधं केलं कसं गुणदोषाचा पाप पुण्याचा जर विचार जर ते करत बसले असते तर ते आमचं कार्य झालं नसते म्हणून प्रथम जीवाला सर्त करायचं प्रथम आपल्या पायाचे डोळ ठाव द्यायचं मग इतर गोष्टीचा दृष्टांत सांगितला म्हणजे जरा लक्षात आज तरी खेडेगावचे लोक आहात गावाच्या बाहेर आपल्या सगळ्याच्या जमिनी असतात पावसाळ्यामध्ये जनावर माळावर करायला जात असतात मग आता त्या जनावरांचा माळावर करायला जायचा जो काही मार्ग असतो तो गावच्या पांड्यामधून तो मार्ग वर जायचा मग अति पर्जन्यवृत्तीमुळे त्या पांड्यामध्ये चिखल वगैरे झालेला आणि एखादी दुबळी गाय असावी ती माळावर चरायला जात असताना त्या पांड्यामधून काळ्या मातीमधून चिखलामधून जाऊन लागलेली असावी आणि दुबळी असल्याची योगानं की त्या काळ्या मातीमध्ये चिखलामध्ये उठली जाते वरती येण्याकरिता तिने कुठून जरी पाय उचलण्याचा प्रयत्न केला तरी शक्ती अपुरी पडते आणि ती पुन्हा अधिक आत जास्त फिरली जाते तुमच्या आमच्यासारखा एखादा दयाळू मनुष्य त्या वाटणं निघालेला होता त्यानं गायची अवस्था पाहिली की गाय वर येण्याचा प्रयत्न करते पण शक्ती अपुरी पडते आणि ती पुन्हा अधिक आत जास्त फिरली जाते मग त्यावेळेला तो बाकीच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करत बसत नाही ती जर्सी गाय आहे त्याची उभी आहे ती 10 लिटर दूध देणारी आहे का 15 लिटर दूध देणारी आहे ती यायला झाली आहे तो वाजड आहे तिला जर मी वाचवलं तर हिचा मला 4 पैसे माझ्या हातावर फेकवणार तर नुसतंच कोरड्या हाताने धन्यवाद म्हणून निघून जाणार नाही आपलं आद्य कर्तव्य तर काय असेल तर तिचे प्राण रक्षण करणं प्राण वाचवणं एवढंच दयाळू माणूस तू 10 लिटर देणारी आहेस का 15 लिटर देणारी आहे